एक प्रश्न मला शेवटचा विचारायचा आहे पंकजा मुंडेंच्या बाबतीतला. तुम्ही खरं तर सुरुवातीला मला सांगितलं होतं की तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं होतं की मला त्याच्यावर बोलायचं नाहीये, पण थोडा वेगळा प्रश्न आहे माझा त्यालाच अनुसरून. पंकजा मुंडेंनी 40-42 सभा घेतल्या जवळपास महाराष्ट्रभरात. त्यातल्या 35 सभा त्यांच्या मराठा उमेदवारांसाठी होत्या. पण निकाल लागल्यानंतर प्रचंड मतांनी निवडून आल्यानंतरही एकाच उमेदवाराचा आरोप आहे, सगळ्यांचा नाही आहे, तरी पंकजा मुंडेंच्या भोवती एक संशयाचं वातावरण परत तयार केलं गेलं. ते कशामुळे? इथे पुन्हा तोच मुद्दा येतो. म्हणजे पंकजा मुंडे यांची राजकीय आवश्यकता किती, थोडं स्पष्ट बोलू आता. तर पंकजा मुंडेंची राजकीय आवश्यकता ही प्रचंड मोठी आहे विशाल. अगदी स्पष्ट सांगायचं तर माझं तर व्यक्तिगत नातं आहे. नातं या अर्थाने म्हणतो की ती गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. त्यांना ते आवडत नाही हे असं म्हणणं, म्हणजे तेव्हा त्या मला नेहमी म्हणतात की सुशील गोपीनाथ मुंडेंची लेक म्हणून तू माझी कमकुवत बाजू करतोस कसं, ते मला नेहमी म्हणतात. ते नातं आहे, नातं नाही तोडता येत, ते नातं कधीच तोडता येत नाही. एका अशा लोकांचं नेतृत्व त्या करतात ज्या निष्ठेने त्यांच्या सोबत आहेत. आणि जो काही मायनस पॉइंट होता धनंजय मुंडेंसोबतचं वादंग ते पण संपलंय. अशा वेळी ती बंद मुठ्ठी आता लाखकी झालेली आहे आणि उघडल्यावर सुद्धा खाकी होणार नाहीये अशी ती झालेली आहे. त्यामुळे त्यांची राजकीय आवश्यकता आता प्रचंड आहे. ज्या वेळेला सुरेश धसांचा विषय एकाचाच म्हणताय तुम्ही, सुरेश धसांचा विषय, सुरेश धसांचे राजकीय वादंग धनंजय मुंडेंसोबत आहेत हे लक्षात घ्या. त्याने राष्ट्रवादी सोडलीच धनंजय मुंडेंच्यामुळे. आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्या की त्यांना धक्का नको बसायला यासाठी त्यांनी कदाचित हे विधान केलं असेल. मला नाही वाटत आताच्या राजकीय स्थितीत पंकजा मुंडेंनी कोणाच्या पराभवासाठी प्रयत्न केले असतील, मला नाही वाटत. ठीक आहे, संशयाचं वातावरण निर्माण करणे, शंका व्यक्त करणे या प्रत्येकाच्या इच्छा असतील, त्याप्रमाणे होईल. मला या विषयावर बोलायचं नाही यासाठी म्हणतोय मी की पंकजा मुंडे या विषयात काहीही विधान करणं हे त्यांच्या समर्थकांना जास्त रुचत नाहीये. आणि त्यांच्या समर्थकांच्याकडून जे काही वातावरण तयार केलं जातं त्यातून हे गैरसमज होतात. स्वतः पंकजा मुंडेंच्याकडून नाही, समर्थक मनविणाऱ्याच्याकडून. पुन्हा तेच येतोय जे मगाशी आपण त्या चिन्नाटन्ना गँगच्या विषयात आपण बोललो होतो, तिथे पुन्हा इथे तेच होतंय. अजून त्यांचेही समर्थक त्याच कॅटेगरीत जाऊन आपल्या भावना व्यक्त करतात आणि मग त्यांची ती गोची होते. त्यांचा रोष कशाला ओढून घ्यायचा उगाच, तेव्हा ना बोललेलं बरं नाही. यालाच अनुसरून प्रश्न असा शेवटचा की पंकजांबाबतीत तुम्ही असं म्हणालात की संशय घेण्याचं काही कारण नाही, पण पंकजा या राष्ट्रीय नेत्या आहेत, राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांच्या विरोधात त्यांच्या पक्षातल्या एका आमदाराने जाहीरपणे टीका केली आणि वारंवार केली, तरी त्यावरती पक्षातून कोणीही काही प्रतिक्रिया दिली नाहीये. अर्थात पंकजा मुंडे देणार नाहीतच, त्यांनी दिलेली नाहीये, पण पक्षातून त्याच्यावर कोणी प्रतिक्रिया दिलेली नाहीये. दुसरीकडे त्यांच्यामुळे जिंकून आलेले मराठा आमदारांची आभार मानण्यासाठी त्यांच्याकडे रांग लागली आहे. आता एक तुमच्या प्रश्नातच त्या विषयाचं महत्व आहे. पक्षातून कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, स्वतः पंकजा मुंडेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याचा अर्थ काय आहे? पंकजा मुंडेंना वाचवणं महत्वाचं नाही आहे असं गृहीत धरायचं आहे की ती भावनाच प्रतिक्रिया देण्यासारखी नाही आहे गृहीत धरायचं? झालेलं दुखणं खाजवून मोठं करायचं आहे की दुर्लक्ष करून जाऊ दे म्हणायचं? मुळात त्या व्यक्त केलेल्या भावनाच प्रतिक्रिया द्यावी या क्षमतेच्या नाही हे लक्षात आलं पाहिजे. बस, दॅट्स ऑल. तुम्हाला कळलं असेल का दिली नसेल ती, काही गरज नाही देण्याची प्रतिक्रिया. म्हणजे ते दुखणं आहे या नजरेने त्याकडे पाहायचंच नाही, खाजवून खरूच वाढवायचंच नाही हो. काय फार फार गंभीरतेनं नाहीच आहे ते. त्यामुळे स्वतः पंकजा मुंडेंनी सुद्धा यावर काही बोलले नाहीत, पक्षातल्या कोणी तर लक्षात दिलं नाही, संपलं का. तर खूप खूप धन्यवाद सर. वेगवेगळे विषय होते. पंकजा मुंडेंच्या बाबतीतला विषय त्यांनी सांगितलं होतं की यावर मला फार बोलायचं नाही, तरी पण मी त्यांना तो प्रश्न विचारला. तर या सगळ्या गोष्टींवरती तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सुशील सरांनी जो अंदाज सांगितला आहे, शपथविधी देवेंद्र फडणवीसच हे मुख्यमंत्री होणार आहेत,
अर्थात 2 दिवसात आपल्याला ते कळेलच. आपण पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ. तुर्तास आपण इथेच थांबतोय.